फेटरी येथील ओयो हॉटेलवर पोलिसांचा छापा, मालकाला ठोकल्या बेड्या। फेटरी येथील हॉटेल राहुल सर्व्हिसेसवर कडमेश्वर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून हॉटेल मालकाला अटक करण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी याच हॉटेलमध्ये एका युवतीची हत्या झाली होती, ज्याच्या तपासादरम्यान हॉटेल मालकाचा बनावट कारभार उघडकीस आला आहे। 23 जानेवारी 2026 रोजी फेटरी येथील ओयो हॉटेलमध्ये एका तरुणीचा खून झाला होता। या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली। हॉटेल मालक राहुल सुरेश मिश्रा याच्याकडे ओयो कंपनीचा कोणताही अधिकृत परवाना किंवा कागदपत्रे नव्हती। केवळ अधिक नफा कमवण्यासाठी त्याने ओयो कंपनीचे नाव आणि लोगो वापरून अनधिकृतपणे हे हॉटेल सुरू ठेवले होते। आरोपी राहुल मिश्रा याने कंपनीची दिशाभूल करून आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे ग्राहकांची फसवणूक केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे। विश्वासघात, गोपनीय माहितीचा गैरवापर आणि ट्रेडमार्क कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी 24 जानेवारी 2026 रोजी पोलिसांनी आरोपीला अटक केली। त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 318, 336, 340 आणि व्यापार चिन्ह अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई कडमेश्वर पोलिसांच्या वतीने करण्यात आली असून यामुळे अनधिकृत हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी चंदू मडावी।